गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण राज्यशास्त्र पेपर क्रमांक 4 भारतीय राजकीय विचार मधील प्रकरण 3ला सुरुवात करीत आहोत. प्रकरण 3मध्ये आपण महादेव गोविंद रानडे यांचे राजकीय विचार अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण महादेव गोविंद रानडे यांचा जीवन परिचय करून घेणार आहोत. महादेव गोविंद रानडे हे एक थोर विचारवंत, समाजसुधारक, श्रेष्ठ इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, व्यासंगी विद्वान पुरुष म्हणून प्रसिद्ध आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे जनक या नावाने न्यायमूर्ती रानडे हे सर्वांना परिचित आहेत. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 18 जानेवारी 1842 रोजी झाला. त्यांचे आरंभीचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. उच्च शिक्षणासाठी 1856 साली ते मुंबईला गेले. मुंबईला जाण्यापूर्वी म्हणजे 1854 साली वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा सखुबाई या मुलीशी विवाह झाला होता. 1859 साली ते मॅट्रिक परीक्षा पास झाले. 1865 साली इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन रानडे प्रथम श्रेणीत BA परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे 1864 साली MA झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर फेलो म्हणून त्यांचा गौरव झाला होता. 1866 साली रानडे LLBची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी त्यांची दुय्यम ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून नेमणूक झाली. सरकारकडे येणाऱ्या प्रत्येक पुस्तिकेवर अभिप्राय लिहिण्याचे काम हे त्यांनी 2 वर्षे केले. रानडे यांनी 1868 ते 1871 या काळात मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केले. या काळातच त्यांनी स्मॉल कॉज कोर्टचे न्यायाधीश, पोलीस मॅजिस्ट्रेट अशी कामे केली. अध्यापनाचे काम करीत असताना त्यांनी ॲडव्होकेटची परीक्षा दिली. 1871 रानडे यांची न्यायमूर्ती म्हणून पुणे येथे नेमणूक झाली. 1871 ते 1893 या 22 वर्षाच्या काळात त्यांनी पुण्याच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात चैतन्य निर्माण केले. 1870 साली पुण्यात सार्वजनिक सभा स्थापन झाली होती. 1871 न्यायमूर्ती रानडे यांनी या सभेची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सरकारी नोकरीत राहून त्यांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. इसवी सन 1871 ते 1880 या काळात न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक काकांच्या सहकार्याने हिंदुस्थानातील सनदशीर राजकारणाचा आणि हिंदी औद्योगिक विकासाच्या चळवळीचा पाया घातला. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या कर्तृत्वाने माधवरावांच्या विचारांना गती मिळाली. बुद्धिवादी रानड्यांना कर्तृत्वशील सार्वजनिक काकांची साथ मिळाल्यामुळेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात त्यांचे विचार प्रभावी व प्रेरणादायक ठरले. इसवी सन 1872 ते 1873 साली न्यायमूर्ती रानडे यांनी स्वदेशी चळवळीला चालना देणारी 2 भाषणे दिली. स्वदेशी उद्योगांच्या ऱ्हासाची कारणे आणि त्यांच्या विकासाच्या उपायासंबंधीची ही व्याख्याने देऊन न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. तर सार्वजनिक काकांनी आपल्या आचरणाद्वारे स्वदेशी चळवळ मूर्त स्वरूपात आणली. 1873 साली न्यायमूर्ती रानडे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. दरम्यान रानडेंच्या मुंबईच्या अनेक मित्रांनी त्यांना पुनर्विवाह करावा अशी पत्रे पाठवली होती. परंतु समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे यांनी केवळ वडिलांच्या समाधानाकरिता 11 वर्षाच्या कुमारिकेशी विवाह करणे भाग पडले. त्यावेळी रानडे यांचे वय 31 वर्षे होते. बालविवाहाला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती रानडे यांची या दुसऱ्या विवाहामुळे फार मोठी जननिंदा झालेली होती. 1871 ते 1880 या काळात न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरून सनदशीर राजकारण, हिंदी अर्थशास्त्र आणि समाजकारण यासंबंधी आपले विचार प्रकट केले. त्यांनी सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. 1876 साली दुष्काळ पडला. त्यावेळी विविध ठिकाणी दंगे झाले. त्याचे मूळ कारण सरकारी धोरणातच आहे असे स्पष्ट मत न्यायमूर्ती रानडे यांनी मांडले. पुण्याच्या वास्तव्यात रानडे यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा क्षेत्रात नवचैतन्य व जागृती निर्माण केलेली होती. त्याचाच परिणाम म्हणून 1877 साली न्यायमूर्ती रानडे यांची नाशिकला बदली करण्यात आली. 1877 साली जानेवारी महिन्यात जो राणीचा दरबार भरलेला होता, तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे इंग्लंडच्या राणीकडे जे निवेदन पाठवण्यात आले होते त्याचा मसुदा न्यायमूर्ती रानडे यांनीच तयार केलेला होता. या निवेदनाद्वारे भारतीय जनतेच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यात आलेली होती. न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 साली सार्वजनिक सभेद्वारे त्रैमासिक सुरू केले. एक दर्जेदार उत्तम नियतकालिक म्हणून हे त्रैमासिक प्रसिद्ध होते. या त्रैमासिकाद्वारे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी चर्चा घडवून आणली.
लोकांची स्थिती, समस्या व अपेक्षा सरकारला समजाव्यात आणि सरकारच्या ध्येय धोरणांची माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने त्रैमासिक चालवले जात होते. दुष्काळ व त्याची कारणे, आर्थिक परिस्थिती, औद्योगिक विकासातील अडथळे, इंग्रजी पुस्तकांचा परामर्श, संस्थांचे कारभारविषयक अहवाल इत्यादी विषयासंबंधी न्यायमूर्ती रानडे यांनी लेख लिहून त्रैमासिकातून प्रसिद्ध केले. दरम्यान न्यायमूर्ती गोखले त्यांच्याकडे शिष्य म्हणून येत असत. या त्रैमासिकातील लेखांची तपासणी करण्यास मदत करीत असत. न्यायमूर्ती गोखले यांचे लेख त्रैमासिकातून प्रसिद्ध होत असत. केवळ महाराष्ट्राचे जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत न बसता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नासंबंधी लेख त्रैमासिकातून प्रसिद्ध करण्याकडे न्यायमूर्ती रानडे यांचा कटाक्ष होता. 1879च्या मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात रानडे नाशिकहून पुण्याला आले होते. त्यावेळी विष्णाबागचा वाडा आणि बुधवार वाडा असे 2 पेशवेकालीन वाडे आगीत भस्म झाले. ही आग रानडे नावाच्या दुसऱ्या एका इसमाने लावली होती. परंतु ब्रिटिश सरकारला न्यायमूर्ती रानडे यांचा संशय आल्याने त्यांची नाशिकहून धुळ्याला बदली करण्यात आली. पुढे 1881 साली न्यायमूर्ती रानडे यांची प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून मुंबई येथे बदली झाली. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसच्या स्थापनेसंबंधी सर ॲलन ह्यूम यांनी न्यायमूर्ती रानडे यांचा सल्ला घेतलेला होता. काँग्रेसच्या विषय नियामक समितीच्या सभांना रानडे नेहमी उपस्थित राहत असत. त्यामध्ये गुंतागुंतीच्या व अवघड प्रश्नांसंबंधी निर्णय घेताना न्यायमूर्ती रानडे यांचा सल्ला घेतला जात असे. अर्थात काँग्रेसच्या अधिवेशनांना ते प्रेक्षक या नात्याने हजर राहत असत. न्यायमूर्ती रानडे हे राष्ट्रीय सामाजिक परिषद या संस्थेचे संस्थापक होत. 1887 पासून दरवर्षी काँग्रेसच्या अधिवेशनानंतर त्याच मंडपात सामाजिक परिषद भरत असे. न्यायमूर्ती रानडे यांनी परिषदेद्वारे समाज सुधारणेचे विचार मांडून समाजजागृती घडवून आणली. 1890 साली न्यायमूर्ती रानडे यांनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला. त्यांनी भारताच्या औद्योगिक विकासाला प्रेरणा दिली. 1892 साली त्यांनी डेक्कन कॉलेजात हिंदी अर्थशास्त्र या विषयावर निबंध वाचला. अर्थशास्त्रीय तत्वांचा आणि पद्धतींचा अप्रगत भारताच्या परिस्थितीशी जुळेल अशा प्रकारचा समन्वय साधून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राचा पाया घातला. 1893 साली रानडे यांना मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. 1896 साली त्यांनी डेक्कन सभा ही संस्था काढली. 1895 सालच्या काँग्रेसच्या पुणे अधिवेशनात सामाजिक परिषदेवर टीका झाली होती. तेव्हापासून काँग्रेस व सामाजिक परिषद यामधील संबंध दुरावला गेला. नाशिकला असताना न्यायमूर्ती रानडे यांनी तेथे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी ही संस्था स्थापन केली. इतिहास, समाज सुधारणा, चरित्रे, धर्म इत्यादी विषयासंबंधीची पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन करून ग्रेट डफ या सुप्रसिद्ध इतिहासकाराची विधाने खोडून काढली. राईज ऑफ दी मराठा पॉवर हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठ्यांचा खरा इतिहास प्रकट केला. न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाचे एक आधारस्तंभ होते. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उपासना पद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा निबंध लिहून प्रार्थना समाज हा हिंदू धर्माची पायमल्ली करणारा पंथ नसून स्वदेश बांधवांच्या धार्मिक उद्धाराचे ते साधन आहे असे स्पष्ट विचार मांडले. एकंदरीत राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व देशांनी आणि मार्गांनी विचार करणारा एक महान समाजसुधारक आणि राजकीय विचारवंत म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य अलौकिक होते. धर्मसुधारणा, समाजसुधारणा, राजकीय व्यवस्था, शिक्षण, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रात सुधारणा झाल्याशिवाय आपणाला इतर सुधारलेल्या राष्ट्रांशी बरोबरी करता येणार नाही याविषयी त्यांची मनोमन खात्री झालेली होती. महाराष्ट्राच्या थंड गोळ्याला सजीव करण्याचे महान कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारा सखोल संशोधक, अभ्यासक, उत्तम वक्ता, जबर विद्याव्यासंगी, न्यायप्रिय, असाधारण कल्पक, शांत व रुजू स्वभावाचा, भारदस्त व्यक्तिमत्व परंतु साधी राहणी असणारा लोकसंग्राहक, देशभक्त, समाजसुधारक म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य महान आहे. अशा या महापुरुषाचे निधन 1901 साली 16 जानेवारीला मुंबई येथे झाले. यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचा संबंध आलेल्या संस्थांचा उल्लेख आपणास पुढील प्रमाणे करता येईल. सर्वप्रथम आपण न्यायमूर्ती रानडे यांच्या राजकीय व सामाजिक संस्था पाहूयात. 1. सार्वजनिक सभा. 2. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक. 3. इंडियन नॅशनल काँग्रेस. 4. राष्ट्रीय सामाजिक परिषद. 5. प्रार्थना समाज. 6. विधवा विवाह उत्तेजक सभा इत्यादी.
यानंतर आपण रानडे यांच्या ज्ञानप्रसार व मनोविकास संस्था पाहणार आहोत. 1. वसंत व्याख्यानमाला. 2. हिराबागेतील टाउन हॉल. 3. व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी. 4. वक्तृत्वोद्योजक सभा. 5. नेटिव्ह जनरल लायब्ररी इत्यादी. यानंतर शैक्षणिक संस्था आपण पाहूयात. 1. मुलींचे हायस्कूल. 2. डेक्कन सभा. 3. फर्ग्युसन कॉलेज. यानंतर आपण न्यायविषयक संस्था पाहूयात. 1. लवाद कोर्ट. 2. सब्बजांची कॉन्फरन्स. यानंतर आपण औद्योगिक संस्था पाहूयात. 1. औद्योगिक परिषद. 2. इंडस्ट्रियल एक्झिबिशन. 3. कॉटन अँड सिल्क स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी. 4. मेटल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी. 5. इंडस्ट्रियल असोसिएशन. 6. रे म्युझियम. 7. रे पेपर मिल. 8. पुणा डाईंग कंपनी इत्यादी. यानंतर रानडे यांच्या विचारांचा आणि कार्याचा आढावा घेताना राजकीय उदारमतवाद, राजकीय सुधारणा आणि आर्थिक विचार असे 3 भाग पाडणे अधिक सोयीस्कर ठरेल. सर्वप्रथम आपण रानडे यांचा राजकीय उदारमतवाद अभ्यासणार आहोत. न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानच्या प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. न्यायमूर्ती रानडे हे धार्मिक वृत्तीचे असल्याने ऐतिहासिक व राजकीय घडामोडींकडे ते परमेश्वरी हेतूच्या दृष्टिकोनातून पाहत असत. हिंदुस्थानात कायद्याचे राज्य स्थापन करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वराने ब्रिटिशांना आपल्या देशात पाठवले आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदी जनतेला समानतेची वागणूक द्यावी, प्रजेला राज्यकर्त्यांच्या बरोबरीने दर्जा द्यावा आणि हिंदी लोकांनी ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहून निमूटपणे ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कायद्यांचे पालन करावे असे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते मानवी व्यवहारात न्याय प्रस्थापित व्हावा आणि वंशभेद किंवा धर्मभेद विचारात न घेता सर्वांना समान दर्जा मिळावा हे प्रागतिक तत्त्व ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 1833 साली ईस्ट इंडिया कंपनीला सनद देताना केलेल्या कायद्यात मान्य केलेले आहे. ब्रिटिश जनतेशी आम्ही ज्या बंधनांनी बांधलेला आहोत त्याच बंधनांनी आम्ही हिंदी जनतेशीही बांधलेला आहोत असे स्पष्टपणे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यात म्हटलेले आहे. तेव्हा या सनदेनुसार हिंदी जनतेला प्रातिनिधिक शासन पद्धती प्राप्त होऊन हिंदुस्थानला ब्रिटिश अंमलाखाली मांडली की स्वराज्य मिळाले पाहिजे असे न्यायमूर्ती रानडे यांचे अंतिम राजकीय ध्येय होते. 1883 साली लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत इल्बर्ट बिल या कायद्याचा मसुदा सर्वत्र चर्चेला जात होता. तेव्हा त्या चर्चेच्या संदर्भात न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानच्या या अंतिम ध्येयाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. फौजदारी खटल्यातील काळा गोरा हा भेद नष्ट करण्याचे तत्त्व या कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले होते. युरोपियन गुन्हेगारांची चौकशी करण्याचा अधिकार हिंदी न्यायाधीशांना प्राप्त व्हावा असा हेतू इल्बर्ट बिलचा होता. परंतु अँग्लो इंडियन समाजाने जोरदार विरोध केल्यामुळे इल्बर्ट बिल रद्द करण्यात आले होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांवर इंग्लंडमधील ॲडम स्मिथ, बेंथेम, जे.एस. मिल इत्यादी विचारांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानांचा प्रभाव पडलेला होता. पाश्चात्य उदारमतवादाचे तत्त्वज्ञान स्वीकारल्याशिवाय हिंदुस्थानची प्रगती होणार नाही अशी त्यांची मनोमन खात्री झाली होती. व्यक्तिस्वातंत्र्य, सद्सद विवेकबुद्धीनुसार कार्य, सनदशीर राजकारण, राजकीय सहभाग अशा स्वरूपाची उदारमतवादी विचारसरणी स्वीकारून न्यायमूर्ती रानडे यांनी आपले राजकीय तत्त्वज्ञान हिंदी समाजापुढे ठेवलेले आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते मनुष्याने नेहमी आपल्या सद्सद विवेकबुद्धीनुसार वागले पाहिजेत. चांगले काय, वाईट काय याचा विचार विवेकबुद्धीने करून व्यक्तीने सद्गुणांची जोपासना करावी. न्यायमूर्ती रानडे यांनी विवेकप्रधान कार्याचे श्रेष्ठत्व मान्य करून नैतिक प्रगतीला महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते मानवी प्रगती म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष आहे, परंतु मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ नैतिक प्रगतीत असते. वाईटातून नेहमी चांगले निर्माण होते यावर रानडे यांची श्रद्धा होती. त्यांच्या मते हिंदुस्थानावर अनेकदा परकीय आक्रमणे झाली. त्याचा परिणाम म्हणजे देशाचे पुनरुज्जीवन होऊन देशाची नैतिक पातळी उंचावली. तेव्हा आता ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हिंदुस्थान देश असला तरी येथे लोक ब्रिटिशांकडून चांगले गुण, कला, शास्त्रे प्राप्त करूनच आपली प्रगती घडवून आणतील. पाश्चात्य उदारमतवादी विचारांचा स्वीकार करूनच सनदशीर मार्गाने हिंदुस्थानची प्रगती होईल यावर रानडे यांचा दृढ विश्वास होता.
न्यायमूर्ती रानडे यांनी सांगितलेल्या उदारमतवादामध्ये दोन गोष्टी मूलभूत स्वरूपाच्या गृहीत धरल्या होत्या. पहिली म्हणजे जात, धर्म, वंश, पंथ यांच्या संकुचित अभिमानापासून मुक्तता आणि दुसरी म्हणजे माणसामाणसांमधील संबंध न्यायाच्या तत्वावर स्थापन व्हावेत म्हणून जे जे आवश्यक असेल ते कर्तव्य भावनेने आणि नियमितपणे करण्याचा दृढ निश्चय होय. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते वास्तव परिस्थितीची जाणीव ठेवून काय करावयाचे ते निश्चितपणे ठरविले पाहिजे. शासनाकडून सर्व लोकांना न्यायाची समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी लोकांनी सनदशीरपणे चळवळ उभारली पाहिजेत. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते प्रागतिकत्व म्हणजे वंशभेद किंवा जातीभेद न मानता मनुष्यात समानता व न्याय प्रस्थापित करणे होय. लोकशिक्षण हाच राजकीय चळवळीचा हेतू असावा. सनदशीर मार्गाने पायरीने प्रगती करीत राहावे आणि अशक्य किंवा अतिदूरस्थ ध्येयाच्या मागे लागू नये. कारण नागरिकत्वाची उभारणी स्वाभिमान व स्वावलंबन या गुणाद्वारे होत असते. अर्थात हे गुण व्यक्तीच्या अंगी येण्यासाठी नव्या सवयी लागणे आवश्यक असते. त्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. जातीपातीचा वंशाचा दुराभिमान सोडणे यालाच उदारमतवाद म्हणतात. अशक्य व अतिदूरच्या ध्येयाच्या मागे न लागता तडजोड व समंजस वृत्ती धारण करून पावलापुरतेच कार्य करीत राहणे यास नेमस्तपणा असे म्हणतात. 1896 न्यायमूर्ती रानडे यांनी प्रागतिक आणि नेमस्त या संज्ञांचे अर्थ डेक्कन सभेच्या स्थापनेच्या वेळी तयार केलेल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलेले आहेत. नेमस्तपणा म्हणजे अमूर्त किंवा अशक्यप्राय गोष्टींचा किंवा ध्येयांच्या मागे न लागता स्वाभिमान विकास क्रमांच्या अनुषंगाने आपल्या दृष्टीपथात असलेल्या शक्यप्राय उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून तडजोड व सामंजस्य वृत्तीने ते प्राप्त करून घ्यावेस असे धोरण ठेवणे होय. इंग्लंडमधील लिबरल पक्षाप्रमाणे हिंदुस्थानातही लिबरल पक्ष निर्माण होईल अशी रानडे यांची धारणा होती. हिंदुस्थानातील गोरा अधिकारी वर्ग, अँग्लो इंडियन समाज व इंग्लंडमधील धनिक वर्ग हाच हिंदी राजकारणातील कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे. सुशिक्षितांचा धनिक वर्ग, त्यांची वृत्तपत्रे, त्यांच्या संस्था तसेच त्यांना पाठिंबा देणारी हिंदी जनता यांचा लिबरल पक्ष हिंदुस्थानात निर्माण होईल असे रानडे यांना वाटत होते. त्यावेळी इंग्लंडमधील लिबरल पक्षात नेमस्त व जहाल असे दोन गट होते. यापैकी जहाल गटाला विशिष्ट परिस्थितीत क्रांतीचा मार्ग अपरिहार्य वाटत होता, परंतु रानडे यांना हा जहाल लिबरल पक्षाचा क्रांतीचा मार्ग योग्य वाटत नव्हता. राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक यापैकी कोणत्याही क्षेत्रात रानडे यांना क्रांतीचा मार्ग पसंत नव्हता. कारण ब्रिटिशांनी हिंदी जनतेला कायद्याचे राज्य ही मोठी देणगी दिलेली असून तिला कोणत्याही प्रकारचा विरोध करावायचा नाही अशी त्यांची मनोभूमिका बनलेली होती. न्यायमूर्ती रानडे हे आध्यात्मिकवादी राजकीय विचारवंत होते. त्यांचा राजकीय उदारमतवाद हा पाश्चात्य राजकीय उदारमतवादापेक्षा काहीसा वेगळ्या स्वरूपाचा होता. कारण त्यांच्या उदारमतवादी विचारांवर धार्मिक कल्पना, सामाजिक चालीरीती व परंपरा यांचा प्रभाव पडलेला होता. म्हणूनच त्यांनी हिंदुस्थान व इंग्लंड यांचा जो संबंध आला तो दैवी इच्छेचा परिणाम आहे असे म्हटलेले आहे. त्यांच्या मते जगातील सर्व घटना या दैवी इच्छेनुसार म्हणजेच निसर्ग नियमानुसार योजल्या जातात. अर्थात हिंदुस्थानच्या इतिहासातील घटना याला अपवाद नाहीत. हिंदुस्थानच्या हितास अनुकूल ठरेल अशी निसर्गातील घटना या दृष्टीने इंग्लंडशी आलेला संबंध त्यांना दैवी इच्छेचाच एक भाग वाटला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तत्कालीन समाजातील धर्मकल्पना आणि चालीरीती याविरुद्ध टीका करणे रानडे यांना पसंत नव्हते असेच म्हणावे लागेल. हिंदुस्थानावरील ब्रिटिश लोकांची सत्ता हा दैवी इच्छेचा भाग आहे असे न्यायमूर्ती रानडे यांचे जे मत मांडलेले आहे ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे असे म्हणता येईल. वास्तववादी विचारातून त्यांनी आपले व्यक्तिगत मत मांडलेले आहे. रूढीप्रिय परंपरावादी हिंदी समाजाला पाश्चात्य उदारमतवाद एकदम मानवणार नाही हे त्यांनी ओळखलेले होते. लोकांच्या धर्मकल्पना आणि परंपरा यांना दुखावणारा उदारमतवाद स्वीकारला तर त्याला जनतेकडून प्रखर विरोध होईल. तेव्हा लोकांच्या धर्मकल्पनांना व परंपरांना न डिवचता हळुवारपणे राजकीय व सामाजिक सुधारणा घडून आणण्याचे उदारमतवादी धोरण न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेले होते असे आपणास म्हणता येईल. न्यायमूर्ती रानडे यांचा कालखंड विशेषतः 1880 नंतरचा काल म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेमस्थांचा राष्ट्रवाद व उदयोन्मुख जहालांचा राष्ट्रवाद या दरम्यानचा कालखंड होय. न्यायमूर्ती रानडे नेमस्थ राष्ट्रवादी विचारवंत होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली जहालवादी लोक नेमस्थांच्या राष्ट्रवादावरती प्रखर टीका करीत होते.
ब्रिटिश सत्ता हे ईश्वरी वरदान आहे. आपला धर्म, संस्कृती, परंपरा श्रेष्ठ मानून ब्रिटिश सत्तेला प्रतिकार न करता त्यांच्या राजकीय धोरणातील दोष, अर्ज, विनंत्या याद्वारे दाखवून देणे आणि सामाजिक धार्मिक सुधारणा घडवून आणणे अशी नेमस्तवाद्यांची विचारसरणी होती. परंतु जहालवाद्यांना नेमस्तवाद्यांची ही मवाळ भूमिका मान्य नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांची याबाबत भूमिका काय होती हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.